नमस्कार मित्रांनो. बीड येथील जे सरपंच होते, मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली आणि त्यानंतर सुरेश धस हे नाव पुढं आलं. न्यायासाठी मागणी करत होते त्यांच्यामध्ये त्या लोकांमधलं एक प्रमुख नाव हे सुरेश धस होतं आणि त्यातल्या त्यात ते भाजपमधील सुरेश धस हे आमदार असल्यामुळे देवेंद्र फडणवीस असू द्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व अजित पवार असू द्या आणि धनंजय मुंडे असू द्या, या तिघांसाठी तरी सुरेश धस यांनी या प्रकरणात न्याय उठवणं आणि त्याचं लिंकेज त्या न्यायासाठी त्याचं लिंकेज कुठेतरी धनंजय मुंडे यांच्यापर्यंत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या तिघांनाही थोडासा विचित्र धक्का बसला होता असं म्हणण्यास हरकत नाही. त्यानंतर जेव्हा ह्या प्रकरणाबद्दल गोष्टी पुढे जात होत्या त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्था ही परळी पॅटर्न म्हणूनही त्यांनी त्याचा उल्लेख केला. ह्या गोष्टी सगळ्या तिथं कमकुवत आहे आणि भ्रष्टाचार हा शिगेला आहे. या संदर्भात त्यांनी धनंजय मुंडे यांचे जे काही आर्थिक व्यवहार होते त्यांच्या मंत्रिपदातले त्याविषयी त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि या सगळ्यांचा फरक म्हणून कुठेतरी बाकीच्या समाज माध्यमांनी किंवा माध्यमांच्या माध्यमातून त्यांनी आवाज उठवल्यामुळे बाकीच्या लोकांनीही त्या दृष्टीने त्याच्यावरती बोलण्यास चालू केलं आणि गोष्टी पुढे नेल्या. अंजली दमानिया ज्या समाजसेविका आहेत त्यांनीही ह्या गोष्टीमध्ये आपला आवाज लावून धरला आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. परंतु आत्ता जे काही घडतंय हे म्हणजे काल एबीपी माझा या वृत्तवाहिनीने एक खुलासा केला की धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झालेली होती. त्यामुळे कुठेतरी आता एक जे म्हणतो आपण जे सुरेश धस यांनी जे सेट केलेलं होतं त्यांच्यावरही आता बॅकलॅश झालेला आहे. मीडियानेही त्यांच्यावर बॅकलॅश केला. मनोज दादा जरांगे पाटील असू द्या, अंजली दमानिया असू द्या, सुषमा अंधारे असू द्या, म्हणजे जे जे लोक या गोष्टींमध्ये बोलत होते त्या सर्वांनी आता यांच्यावरती सुरेश धस यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे त्यांच्या भूमिकेविषयी. आणि जर सुरेश धस यांची भूमिका बघितली तर कालपर्यंत कोणालाही कसं म्हणजे तसं वाटत नव्हतं. कालपर्यंत नाही म्हणता येणार, एक 4-5 दिवसापूर्वी जेव्हा नाशिकमध्ये हा मेळावा परभणी येथील जे पोलीस कोठडीमध्ये जे वाघमारे यांचा मृत्यू झाला होता त्यांच्यानंतर ज्या लॉंग मार्चमध्ये जेव्हा त्यांनी बोलले होते की पोलिसांना सोडून द्या असं स्टेटमेंट त्यांनी जेव्हा केलं होतं त्यावेळेसपासून कुठेतरी सुरेश धस यांचं जे मागणी आहे ती बदललेली आहे का, किंवा जी मागणी होती ती राजकीय द्वेषापोटी होती का, असा संभ्रम निर्माण झाला. आणि तो काल जी बातमी बाहेर आली त्यानंतर मनोजदादा जरांगे यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी तर पूर्ण मराठा समाजाला किंवा महाराष्ट्राला सुरेश धस यांनी फसवलेलं आहे अशा भाषेत टीका केली. सुषमा अंधारे यांनीही तेच सेम गोष्टी प्रश्नचिन्ह उपस्थित केले सुरेश धस यांच्या संदर्भात. आणि अंजली दमानिया यांनीही त्याच्यावरती बोलले की एखाद्या माणसाला एखाद्या विषयावर आपण त्याच्या विरुद्ध बोलतोय आणि त्याची तब्येतीची विचारपूस ही फोनवरूनही होऊ शकते, कोणाला पाठवूनही होऊ शकते, आणि तुम्ही 2 तास 4 तास काय अर्धा तास जी आहे भेट ती घेण्याची गरज काय होती असा बोलून त्यांनी एक वेगळ्या चर्चांनाही मुभा दिलेली आहे. चर्चाही सुरू झालेल्या आहेत. माझं पर्सनली असं मत आहे सुरेश धस ऍक्च्युली हे राजकीय गोष्टींमध्ये अग्रेसर असलेलं नेतृत्व आहे. ते आमदार आहेत. त्यांनीच म्हणजे गोष्टी काही लावून धरल्या. आर्थिक गडबडी झालेली आहे धनंजय मुंडे यांच्या काळात, यासाठी त्यांनीच आवाज उठवला. गुंडशाही दडपण्यासाठी म्हणजे परळीमध्ये असं आहे तसं आहे असं सांगून त्यांनीच हे गोष्टी पुढे नेल्या, सरकारच्या निदर्शनास आणल्या, पोलिसांच्या निदर्शनास आणल्या. परंतु जेव्हा आता म्हणजे भेटीने काही होतंय असं नाहीये, परंतु भेटीने कुठेतरी जी ऍक्शन होण्यास उशीर होतोय हे सगळं संगममताने चाललेलं आहे का? कारण ही जी भेट झाली याच्या मागे चंद्रशेखर बावनकुळे यांचंही स्टेटमेंट आपल्याला बघण्यासारखं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनीही 1 महिन्यापूर्वी स्टेटमेंट दिलं होतं की या दोघांना एकदा समोर बसून आपण बोलू. त्यानंतर बावनकुळे यांनी अलीकडेच स्टेटमेंट दिलं की त्यांच्यात मनभेद नाहीयेत, मतभेद आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टीच्या, आणि अजित पवार यांनी तर घेतलेली भूमिका सगळ्यांनाच माहिती आहे की धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध पुरावा असल्याशिवाय मी राजीनामा घेऊ शकत नाही.
सो म्हणजे असं वृत्तवाहिन्यांनी सांगितलं. सो हे सगळं जर पार्श्वभूमी आपण बघितली तर कुठेतरी राजकीय प्रेशर आहे सुरेश धस यांच्यावरती आवाज न उठवण्याचा. परंतु त्यांनी जो आवाज उठवला होता 1-1.5 महिना, तो का उठवला होता? तर मनोजदादा जरांगे पाटील यांनी लीड घेऊन यामध्ये फडणवीस जास्त अडकू नये यासाठी तर नव्हता ना, अशाही चर्चांना आता म्हणजे उधाण आलेलं आहे. आणि यामध्ये किती सत्यता आहे हे जसा काळ जाईल तसं कळेलच. परंतु गोष्टी ह्या भेटीने काही होत नाही, परंतु भेट झाली त्यानंतर तुम्ही सांगितली का नाही मीडियाला? सुरेश धस यांनी जरी धनंजय मुंडे यांची भेट घेतली तर ती पुढे मीडिया पुढे लगेच सांगायला पाहिजे होतं की मी आज भेटून आलो किंवा मी आज त्यांच्या तब्येतीच्या चौकशीसाठी विचारपूस केली. तब्येतीच्या विचारपुसीसाठी किंवा भेटणं न भेटणं प्रत्येकाचा व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुमची राजकीय किंवा काय जे असेल ते असेल. परंतु ज्या गोष्टी घडल्या त्या पारदर्शकपणे पुढे मांडणं हे सुरेश अण्णा धस यांचं काम होतं. परंतु त्यांच्याकडनं ते झालं नाही. एका वृत्तवाहिनीने पुढे बातमी दिली आणि त्यानंतर सगळं कळालं की सुरेश अण्णा धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली. यातूनच कुठेतरी म्हणजे लोकांच्या मनात शंका यायला सुरुवात झालेली आहे की हे सगळं जे चाललंय ते राजकीय सेटलमेंट तर नाहीये ना या प्रकरणाची. तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टी संदर्भात ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.